फोन आला होता म्हणून मी आले. बर. मी समाजसेविका आहे अनुपमा पाटील. बर. काय यांचा प्रॉब्लेम आहे? कुठं काय प्रॉब्लेम काय झालं दादा? त्यांना पैसे देऊन त्यांनी समोरच्या पार्टीकडून निकाल दिला. त्यांनी सांगितलं त्यांना नोटीस पाठवा, खाते वाटप करायचंय. यांनी त्यांच्याकडून 60,000 घेतले, माझ्याकडून 40,000 घेतली. काय पद्धत आहे ही कोण वागण्याची? म्हणतो पैसे दिले मला? ते दोन माणसं साक्षीदार आहेत तुम्हाला. हो दिले का मला पैसे तुम्ही? तुमच्या समोर दिले का? दिले. थांबा मी बघतो 2 मिनिटं. माझ्याकडे बघ, लिखाण तुम्ही काम आहे. दिलेत. लिखाण काम आहे तुमची माझ्याकडे. दुसरी बायको भेटायला आली त्यावेळेस तुम्ही पैसे घेतले आमच्याकडून. असं आहे का? हो. ठीक आहे म्हणजे चालतंय. दोन बायका. वा. थांबा बघा मॅडम तुम्ही मॅडम बघा थांबा. काय. मध्ये बोलू नका. तुमचं मध्ये बोलायचं काही कारण नाही. 2 अहो मिनिट ते थांबा. सामाजिक कार्यकर्ते आहेत. असू द्या 2 मिनिट थांबा. मला बघू द्या. हे नसतं तर तुम्ही आम्हाला बोलू दिला असतं का? नाही पण काही बोलायचा संबंध नाही तुमचा. तुम्ही वेळोवेळी पेमेंट पैसे दिलेत आम्ही. तुम्ही वेळोवेळी पेमेंट दिलं नाही सर. अहो वेळोवेळी एकटी तुम्हाला 40,000 रुपये दिले तर नाही. दोन माणसं साक्षीदार नाही ना, आहेत. हा चुकीचा मार्ग आहे तुमचा. हे सुशिक्षित माणूस आहे, ते नोकरी करणारा मुलगा आहे. हो, खोटं बघा. बोलेल का? बघा मला ना तुम्ही सरळ म्हणता मध्ये बोलू नका. एका समाजसेविका तुम्ही असं बोलता तर सर्वसामान्य शेतकऱ्याला जनतेचं काय करणार तुम्ही? त्यांनी तिकडून जास्त पैसे काढले. त्यांच्याकडून दारू मटण पार्ट्या केल्या, पार्ट्या केल्या, 2 बायका केल्या, 2 बायका केल्या आपल्या जीवावर. आपल्या जीवावर. चुकीचं बोलतात. आमचं बघा घराच्या पर तुमची जायची गरज नाही. बघा तुमचं काय समस्या मला इथं सांगा क्लिअर काय आहे ते. नाही पण तुम्ही आमचे पैसे घेऊन काम नाही केलं ना. नसतं जर मग आधी सांगायचं. केल्या तुम्ही पैसे कमजोर तुम्हाला म्हणलो होतो वेळोवेळी पेमेंट द्या तुम्ही मला. तुम्ही दिलं नाही पेमेंट वेळोवेळी. अहो एका टप्प्यात पेमेंट घेतलं तुम्ही वकील आमच्याकडून. साहेब त्यांनी 40,000 दिलेत, हे तर मान्य आहे तुम्हाला. बर. हा? मग समोरच्या पार्टीकडून 60,000 तुम्ही कसे घेतले? तर यांनी वेळोवेळी पैसे दिले नाही मग काही. ही काही पद्धत आहे का तुमची? त्यांना परत तुम्ही फोन करायचा, बोलून घ्यायचं. मी त्यांना 10 वेळेस फोन लावला. माझ्या फोन मध्ये रेकॉर्डिंग दाखवू तुम्हाला. त्यांनी फोन उचलला नाही. अहो व्याजाने काढून पैसे दिले त्यांना. काय कमाले. त्यांनी फोन उचलला आपण नाही. जाणून घ्यायचा लोकांच्या परेशानी काय असतात, अहो कशी तळतळाट लागला असं लोकांचा. तळतळाट काय? यांचे 2 बायका झाल्या, तिसरी होईल ना असं जर केलं तर. पहिली पळून गेली. ना मग काय होईल असं वागल्यावर? बघा तुम्ही जाता. हा चुकीचा मार्ग आहे. माझ्या घरापोत जाण्याचं काही कारण नाही आम्हाला तुमच्या तुम्हाला. घरात जाण्याची हौस नाहीये. मग आणि आम्हाला काही घेणं देणं नाही. 2 बायका करा नाही तिकडे मातीचा 4 करा. द्या त्यांचे पैसे परत. आल्यावर देऊ बघा तुमचे पैसे सध्या तर नाही आल्यावर लगेच आता. लागतील बरं, जागे. आल्यावर देऊ. आणि तू निकाल विरोधात गेला त्याला कोण जिम्मेदार आहे? तू वेळोवेळी यांनी पेमेंट दिलं नाही तर त्यांना आम्ही काय करणार? वेळोवेळी नाही दिलं म्हणजे काही हो. त्याला मर्यादा असतील, तारखा असतात, काही कोर्टाचे काही नियम असतील ना. काय नियम सारे बरोबर आहेत. त्यांना त्या सांगितलं का माणसाने मागे? कर्जबाजारी होऊन तुमचे 40,000 रुपये दिले आणि तुम्ही सरळ 60,000 रुपये घेऊन त्यांच्या विरोधात निकाल दिला. त्यांना सांगितलं होतं विचारा आणि त्यांच्या ह्यांना फोनवर. बाहेर ओढून चांगलं घ्या ना, चांगलं बेताल. ते पैसे देत असतील तर मग काय आपल्याला हे नाही ना पुढचे ऍक्शन कशाला काय कोड घालून बसतात काय माहिती? डिग्री घेताना काय कोड घालताना तुम्ही काय शब्द घेता होती ना? हा? काय शब्द घेता तुम्ही? पैसे कधी देतात ते सांगा. चला ठेवा आता त्यांचे पैसे. आता मॅडम नगदी पैसे नसतात खिशात कोणाच्या. आल्यानंतर देऊ म्हणतो मी तुम्हाला. तोपर्यंत काही म्हणायचं आणि ती नाही. केस विरोधात गेली, निकाल विरोधात गेला, त्याचं काय? त्याची भरपाई कोण करणार? पुन्हा रडून द्यायची त्यांनी ती केस. पुढं अपील करा तुम्हाला आमच्यावर भरोसा नसेल तर. अशी उडीची उत्तर देणं बंद करा. नाहीतर तुमचं हे शटर बंद करायला आम्हाला वेळ लागणार नाही. आमरण उपोषण करावं लागेल त्यांच्या ऑफिस पुढे आपल्याला. ठीक आहे चालतंय. बघा तुमच्या परीने काय होईल तर. 2 दिवसाची मुदत देतो. तोपर्यंत झालं तर ठीक आहे. नाहीतर आमरण उपोषण करावं लागेल आम्हाला तिघांना पण. आणि काय अधिकार नाही ते कोट घालायचा. द्या ते काढून कोट काढून द्या ठेवून तिकडे खुंटीला टांगून. काय धंदे करते कोटाच्या नावाखाली. हा, काळा कोट घालायचा आणि काळीच कारभार करायची. तुम्ही बघून घ्या, पाठपुरावा करा तेवढा आमच्यासाठी हो तुम्ही. हो नक्की 100%. धंदाच आमचा आता येतो. तुम्ही वेळोवेळी पेमेंट दिलं नाही त्याला आम्ही काय करणार? काय वाट बघायची असती का नसती? वाट वाट 10 वेळेस त्याच्या फोनवर काय बघा. नाही, माझ्या आपल्या फोन घरातलं का? रेकॉर्ड. तुमच्या बापाचा आहे का आमच्या बापाचा आहे मी काय? फोन रेकॉर्ड केलाय माझा. प्रत्येक वेळेस फोन करून त्यांचा फोन वेटिंगवरच लागायचा. काय करणार आम्ही नाही ते? नाही नाही त्यांच्या मीटिंग वर नाही, त्यांनी उचललाच नाही तुमचा फोन. हम्म. जाणून बुजून समोरच्याकडून पैसे घेतले त्या माणसाला. त्या असल्या माणसाची डिग्री जप्त केली पाहिजे, सस्पेंड 100% केली पाहिजे, सगळा इतिहास यांचा निघला पाहिजे बाहेर. यांनी असे भरपूर जनतेला लुटलं यांनी. हे बघा त्यांनी पेमेंट दिलं बघा मला इथे असं हे आम्हाला माहिती आहे, आलं. तुम्हीच बघा, आम्हाला माहिती. त्यातून त्यांनी वापस काही नेलेले पैसे पुन्हा आणि माझ्याकडून. वापस नाही नाही केलं. दिले. वापस कधी गेले? अहो तुम्ही त्या दिवशी 1 रुपयाची झेरॉक्सला 1000 रुपये घेतले त्यांच्याकडून. हे मला गोड बोलून मागे म्हणले माझ्या माणसात डिलिव्हरीला जायचंय. कुठं बहिणीची डिलिव्हरी आहे तिला जायचंय. असं खोटं बोलायचं नाही. नाही नाही नाही. बघा, त्यांचं लग्न डिलिव्हरी. झालेलं नाही, लग्न झालेलं नाही. माझं लग्न झालेलं नाही. मी अजून बघतोय. अहो खोटं तरी नीट बोला, पटण्यासारखं आणि पचण्यासारखं. असं चावल्यासारखं नका बोलू. शोभतात ते खुर्चीवर बसून. इकडे बघा वर. का डोळे मिळवायची हे नाही, हिंमत नाही. काय कामं केलीत मॅडम त्यांनी? कशी बांधणार ते आपल्याकडे? लिखण काम सारं लग्न झालं माझ्याकडे नाही तुम्ही मॅडम. म्हणता डिलिव्हरीला. अहो 40,000चे 50,000 रुपये व्याज झालं त्याचं. तुमच्या बायकोची डिलिव्हरी केली असेल.
करायचं मग त्या पैशाने 100% नाही का नाही हो तसंच म्हणावं लागेल. देऊ आल्यावर देऊ त्यांचे पैसे परत. आल्यावर नाही ना कसं नाही नाही आपण पुढं ते अपील करायचा हा, appeal ह्या करा. माणसाला suspend करायचं. यांना सस्पेंडच करायचं आम्हाला नको अंगावर असेल. पोट नाही दिसला पाहिजे कोट अजिबात दिसणार नाही हा, त्यावर. तुम्ही सगळी तरुण पिढी माझ्या पाठीमागे उभा राहिली राहा. 2 एकर गेली तरी चालेल नाही चालेल, माझं चालेल. कुठंच घाम तुमची 2 टाकायचं. एकर, माझी 4 एकर जाऊ द्या पण नाही, ह्याला तर रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार तुमचा काय निर्णय दोघांचा तुमच्या सोबत आहेत आम्ही. आहेत ना तुमचा निर्णय घेतो. ठीक ओके आहे संध्याकाळी ग्रामपंचायत मध्ये मिटिंग बसवा लगेच हा ह्याचा निकाल आजची आजच लावून टाका. आजच्या आजच कार्यक्रम झाला पाहिजे आमचा. असे माणसं पुढच्या बसायचं काय अधिकार आहे? काय अधिकार आहे नाही नाही तसं काही करू नका. संविधानिक माझं खुर्ची बिल बसलेली. माझं ताटाट आहे. तुमचे पेमेंट मी तुम्हाला परत देऊन टाकतो. व्याजासकट लागल व्याजाचं बघू काय नंतर लागणार काय आता? आता 80,000 रुपये लागणार 80,000 रुपये लागल. तुमची तयारी आहे का? बघू नंतर ते काय आहे. मॅडम ते कसं सांगा आले तर नाही ते गेल्यावर तुम्ही आम्हाला बोलू देणार नाही नाही. हो किंवा नाही येस ऑर नो हे असते फालतू धंद्याचे बस झालं आता बोलणं खोटं ठीक आहे चालतंय. तुम्हाला पण मी सांगा की थोड्या टायमात व्याजासहित 80,000 रुपये द्यावं लागतील मॅडम तुम्हाला मी थोड्या टायमात भेटतोय तुम्हाला. मॅडमला काय काय हारायचे का हप्ते तुम्हाला लोकांना तसे मला नंतर मी तर काय बोलायचं नाही जे बोलायचं ते जे आमच्या ह्यांच्यासमोर. समोर हा. बोलायचं ते काय नंतर नाही नाही लगेच हा ठीक आहे चालतंय बघू. चालतंय